हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. आज आपण बनवतोय कैरीपासून एक थंडगार असं पेय. सर्वांनाच त्याबद्दल माहिती आहे. तर आज बनवते मी कैरीचं पन्ह. तर कैरी या ठिकाणी कुकरला शिजवायला ठेवलेली आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या की कैरी चांगली छान अशी शिजलेली आहे. पण हे पन्ह करताना आपण कुठल्याही प्रकारची साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही. मग गोडव्यासाठी आपण काय वापरणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही कैरी थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचं सगळं जो काही गर वगैरे आहे तर तो काढून घ्यायचा आहे. इथं बघू शकताय. तर छान कैरी व्यवस्थित शिजलेली आहे आणि त्याचा असा पल्प सगळा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर सगळा पल्प मी व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि ज्या पाण्यामध्ये शिजवलेली होती ना कैरी, तर तेच पाणी वापरणार आहे. नुसतं वाफेवरती शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल. या ठिकाणी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि याच्यामध्ये आपण ॲड करतोय ही खडीसाखर. तर खडीसाखर शरीरातली उष्णता कमी करतं म्हणून या ठिकाणी खडीसाखरेचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर 2 वेलची घेतलेल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार साधारणतः 2-1 चिमूटभर मीठ यामध्ये आपल्याला वापरायचं आहे आणि खडीसाखर आपली पटकन बारीक होणार नाही म्हणून अगोदर हे जे काही सगळं आपण साहित्य घेतले तर ते बारीक करून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित बारीक झालं की इथं बघू शकताय चांगली अशी पावडर फॉर्ममध्ये आलेला आहे. आता याच्यामध्ये आपला कैरीचा सगळा पल्प घालून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार आपण म्हणजे कैरीचा आंबटपणा कसा आहे ते बघून काय करायचं आहे तर पाणी ॲड करायचं आहे. साधारणतः एका कैरीच्या पल्पामध्ये 2 मोठे ग्लास भरून हे कैरीचं पन्ह बनवून तयार होतं आणि बघू शकता किती छान पन्ह आपलं बनवून तयार झालेलं आहे. इन्स्टंट आहे. म्हणजे पल्प शिजवत वगैरे बसायची प्रत्येक वेळी आपल्याकडं तेवढा वेळ असेलच असं नाही. तर असं जरी पन्ह बनवलं तरीसुद्धा चालू शकतं. तर काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आईस क्यूब घालते आणि तुम्ही जर पन्ह फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर चांगलंच आहे. पण तेवढा वेळ नसेल तर थंड असं हे म्हणजे आपले आईस क्यूब घातले किंवा थोडंसं थंड पाणी मिक्स केलं तरीसुद्धा पटकन अगदी 5 मिनटामध्ये आपलं हे कैरीचं पन्ह बनवून तयार होतं. तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि साखर किंवा गुळाच्या ऐवजी खडीसाखरेचा ऑप्शन तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूयात नवीन